नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. विंजे सरकार मोठ्या बाईंना म्हणू लागतात, बापरे, म्हणजे सासूबाई, पोपटरावांनी एवढा मोठा कांड केला. बरं झालं तुम्ही तिकडून पळून आल्या, नाहीतर तुमचं आज काही खरं नव्हतं. पुढे मोठ्या बाई म्हणू लागतात, आता प्रॉब्लेम तर खरा इथे आहे. आता मला तर कळलंय, पण मी आता शांत नाही बसू शकत. त्यावर विंजे सरकार म्हणतात, काय करणारे म्हणजे सासूबाई तुम्ही? त्यावर मोठ्या बाई म्हणू लागतात, माझ्याकडे एक प्लॅन आहे, चला घरी तुम्ही. इकडे व्यंकू महाराज निगोस्कर महाराजांसोबत जाण्याची तयारी करू लागतात. शकुंतला त्यांना म्हणते, अहो मी काय म्हणते, गावात अशी परिस्थिती असताना तुम्ही असे जाणं बरोबर नाही दिसणार. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, शकुंतला, काही परिस्थिती अशा उद्भवतात त्यावेळेस नाईलाज होतो आणि निगोस्कर महाराजांना नाही म्हणणं शक्य आहे का? त्यावर शकुंतला म्हणते, अहो त्यांचे कार्यकर्ते जातील की पुढे, तुम्ही मागून जा. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, असं करून नाही चालणार. आजपर्यंत मी 10 वेळेस निगोस्कर महाराजांना म्हणलोय की मला तुमच्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हायचंय. आज ते पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांना असं काही कारण देणं योग्य वाटेल का? तेवढ्यात गोपाळ आणि इंदू तिथे येतात. व्यंकू महाराज म्हणू लागतात, अगं इंदू, अगं निगोस्कर महाराज आले, भेटलीस का त्यांना? त्यावर इंदू म्हणते, हो भेटले, ते मला तुमच्याकडे जरा काम होतं. पुढे गोपाळ म्हणू लागतो, बाबा आम्हाला जरा महत्त्वाचं बोलायचंय, तुम्ही बाहेर याल का जरा? त्यावर शकुंतला म्हणू लागते, काय बाहेर जाऊन बोलायचंय तुम्हाला? आणि काय केव्हाच्या खानाखुणा चालल्यात तुमच्या दोघांच्या? एक मिनटं, तुम्हाला त्या साडीवाली बाई दाढीवालीबद्दल बोलायचं नाहीये ना? पुढे ती म्हणू लागते, घराबाहेर अजिबात जायचं नाही आज. आणि व्यंकू महाराजांना म्हणू लागते, तुम्हीच काहीतरी सांगा, ते माझं ऐकत नाही. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, सांगतो. पुढे ते म्हणू लागतात, हे बघा, मला एका महत्त्वाच्या कामासाठी निगोस्कर महाराजांसोबत जावं लागतंय. एका गावात धरण फुटल्यामुळे पाणी गावात शिरलंय. त्या लोकांना मदतीची अत्यंत गरज आहे. त्यामुळे ते काम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि आता तुम्ही साडीवाली बाई दाढीवाली बाईच्या मागे धावू नका. तुम्हाला मी आधीच सांगितलंय, भूतखेत काही नसतात. घराच्या बाहेर अजिबात पडायचं नाही. घरच्यांच्या जीवाला घोर अजिबात लावायचा नाही, तुम्हाला सांगून ठेवतो. पुढे ते गोपाळला म्हणतात, आप्पांकडे जाऊन त्यांना निरोप दे की मला काही दिवसांसाठी निगोस्कर महाराजांसोबत एका महत्त्वाच्या कामासाठी जावं लागतंय. त्यामुळे गोपाळ तिथून निघून जातो. पुढे ते इंदूला म्हणू लागतात, काळजी घे, टेन्शन घेऊ नको, मी येतोच दत्त जयंतीपर्यंत. असं म्हणून व्यंकू महाराज तिथून निघून जातात. व्यंकू महाराज गेल्यावर इंद्रायणी नाराज होऊन म्हणते, अहो व्यंकू महाराज, तुम्हाला हे चित्र दाखवायचं होतं. इकडे मोठ्या बाई विंजे सरकारला सिम कार्ड बदलण्यासाठी सांगतात आणि विचारतात, झालं का सिम कार्ड बदलून? आता लावा फोन. त्यावर विंजे सरकार म्हणतात, कोण मी? त्यावर मोठ्या बाई म्हणतात, मग काय मी? लावा फोन लवकर पोपटरावांना. त्यावर विंजे सरकार म्हणतात, अहो सासूबाई, पोपटराव माझा आवाज ओळखतात, मला ढगात पाठवतील ते, मी नाही करणार फोन. त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात, ठीक आहे, तुमचं सामान आवरायचं आणि तामणगावला जायला निघायचं. त्यावर विंजे सरकार म्हणू लागतात, अहो सासूबाई, आमची इकडे आर तिकडे विहीर नका करू. त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात, आत्तापर्यंतचे सगळे प्लॅन फुसके गेले तुमचे आणि आता शौर्य दाखवण्याची वेळ आली तर तुम्ही शेपूट घालतायत. त्यावर विंजे सरकार मोबाईल घेतात आणि म्हणू लागतात, आम्ही शेपूट घालणाऱ्यांमध्ये नाहीये. ते पोपटरावांना फोन लावतात आणि त्यांच्याशी बोलू लागतात. तेवढ्यात मोठ्या बाई त्यांचा फोन हिसकावून घेतात. त्यावर विंजे सरकार म्हणू लागतात, अहो मोठ्या बाई, लागला होता की फोन? त्यावर मोठ्या बाई म्हणतात, थोडी अक्कल वापरा, तुमचं नाव सांगायचं नाही आणि आवाज बदलून बोलायचा आहे. फिल्म बिम पाहता की नाही कधी? खिशातून रुमाल काढून मोबाईलला लावतात आणि फोन करतात. पोपटराव फोन उचलून म्हणतात, काय रे, बॅलन्स संपलाय का? मिस कॉल काय देतोय? कोण बोलतंय? त्यावर विंजे सरकार म्हणतात, बाप बोलतोय, तुझा बाप, नाव पोपट आणि मनात कपट. त्यावर पोपटराव चिडून म्हणतात, अरे कोण आहे तू? एकदा समोर आहे, तुझं कांडकच पाडतो. त्यावर विंजे सरकार म्हणतात, जेव्हा समोर यायचं तेव्हा समोर येऊच आम्ही, पण तुझे काळे धंदे लोकांसमोर आणू का? तुझ्या राजकारणाला कायमचं बुच लावू का आम्ही? त्यावर पोपटराव म्हणू लागतात, चिपट्या, कोण आहेस तू? समोर आहे माझ्या, मग बघतो तुझ्याकडे. विंजे सरकार हसून म्हणू लागतात, तुझं आणि त्या दाढीवाल्याचं काय साटलोटं आहे, ते आणू का गावासमोर? त्यावर पोपटरावांना धक्का बसतो आणि ते त्यांना म्हणू लागतात, काय पाहिजे तुला, बोल, जर आमचं सिक्रेट फोडलं ना तर तुझा जीव घेईल. विंजे सरकार मोठ्या बाईंना विचारतात, किती पैसे मागायचे? त्यावर मोठ्या बाई 20 लाख म्हणतात आणि ते पोपटरावांकडे 20 लाखाची मागणी करतात. त्यावर पोपटराव म्हणतात, दिलेत, पण आम्ही ज्या ठिकाणी सांगू त्या ठिकाणी यावं लागेल तुम्हाला. त्यावर मोठ्या बाई, होय म्हणा, असं म्हणतात. विंजे सरकार जायला तयार होतात आणि पोपटराव त्यांना कुठे यायचं त्या ठिकाणाचा पत्ता सांगू लागतात.
विंजे सरकार पुढे मोठ्या बाईंना म्हणतात, बरं सासूबाई, पैसे मिळाले तर 10 लाख तुमचे आणि 10 आमचे. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, आधी काम तर होऊ द्या आणि पैसे पण मिळू द्या, मग सगळा हिशोब बरोबर करते. इकडे दौलताप्पा, आत्तोबा आणि गावकरी रात्रीचा पहारा देत असतात. तेवढ्यात गजवाणी तिथे पळत येतो. त्यावर आप्पा त्याला विचारू लागतात, अरे काय झालं एवढं घाबरायला? त्यावर गजवाणी म्हणू लागतो, अहो आप्पा, आता आपल्या विठूच्या वाडीचं काही खरं राहिलं नाही. त्यावर आप्पा म्हणता, अरे काय झालं सांगशील का, नुसतं माझं BP वाढवशील? त्यावर गजवाणी म्हणतो, अहो आप्पा. त्यावर ते म्हणू लागतात, नंदूने भूत पाहिलंय. त्यावर आत्तोबा म्हणतात, अहो आप्पा, माझा एवढा ताजा अनुभव असताना मी आरडून आरडून सांगतोय सगळ्यांना, तरी पण यांचं तेच. त्यावर गजवाणी म्हणू लागतो, तुम्हाला मागून मारलंय, तुम्ही समोर पाहिलंय का? नंदूने प्रत्यक्ष भूत पाहिलंय. नंदू पुढे भूत मागे, नंदू पुढे भूत मागे. त्यावर आप्पा म्हणतात, नंदू कुठे आहे? घेऊन या त्याला आणि माझ्या घरी सोडवा. आलंच त्याच्या मागे भूत तर मी बघतो त्याच्याकडे, मी नाही घाबरत भूताला. पुढे आप्पा म्हणतात, हे नंदूचं प्रकरण आपण व्यंकू महाराजांच्या कानावर घातलं पाहिजे. त्यावर आत्तोबा म्हणतात, अहो आप्पा, विसरले का? व्यंकू महाराज निगोस्कर महाराजांसोबत बाहेरगावी गेले. त्यावर आप्पा म्हणतात, अहो विसरलोच की मी. आता व्यंकू महाराज परत येईपर्यंत या ग्रामस्थांना आपणच सांभाळलं पाहिजे. इकडे पोपटराव म्हणू लागतात, कोण कुठलं भूत आमच्या मानकुट्यावर बसून आम्हाला धमकी देतंय? आमचं राजकारणातलं करिअर फिनिश करायचं म्हणतोय. आधीच आम्ही माजी आमदार आहोत आणि त्यात यावर्षी हा मतदारसंघ महिला राखीव झाला आहे. त्यात ती प्रतिभाताई आमच्या डोक्यावर बसली आहे. पुढे ते म्हणतात, कोण कुठला हा चिनपट माणूस माझ्याकडे पैसे मागतोय? त्यावर बेलदार म्हणतो, साहेब, त्या प्रतिभाताई लईच वाकड्यात जात आहे. मला तरी वाटतं हा माणूस त्यांचाच असेल. पुढे तो म्हणतो, माझ्यासमोर येऊ द्या, जमिनीतच गाडतो. त्यावर पोपटराव म्हणू लागतात, अहो हे करायची वेळ आहे काही? असं जर केलं तर आपणच गोत्यात येऊ. त्यापेक्षा पैसे देऊन टाकू. आम्हीच दाखवल्याशिवाय उंदीर पण जाळ्यात येत नसतो. इकडे गोपाळ इंदूला म्हणतो, ऐन वेळेला बाबा जायला नको होते. बाबा आता असते तर आपण त्यांना सगळं सांगितलं असतं. बाबांच्या लई ओळखी आहे, त्यांनी त्या गुणाजीला पकडूनच दिलं असतं. त्यावर इंदू म्हणते, गोपाळ, आपण पोलिसात जाऊ, कानून के हात लंबे होते. गोपाळ म्हणतो, हात कानून के हात लंबे होते म्हणे. अगं, आपल्याकडचे पोलीस माहिती आहे ना कसे, भीतीपोटी तेच रात्रीचे बाहेर निघत नाही आणि आपण जर त्यांना सांगायला गेलो तर ते आपली मस्करी करून आपल्याला तिथून हाकलून लावतील. पुढे इंद्रायणीला काहीतरी आठवते आणि ती गोपाळला म्हणू लागते, गोपाळ, अरे तो क्षीरसागर दादा. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, तोच ना तो, बाबांकडे कीर्तन शिकायला यायचा. नंतर त्याने पोलीस ट्रेनिंग पण घेतली आणि नंतर तो पोलीस भरती पण झालाय. अगं इंदे, काय आयडिया सुचली तुला? पुढे गोपाळ म्हणतो, आपण मस्त त्याच्याकडे तालुक्याला जाऊ आणि आपण सगळं या गुणाजीबद्दल त्याला सांगू. त्यावर इंद्रायणी विचार करून म्हणते, अरे गोपाळ, पण तालुक्याला कसं जायचं रे? याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.